मला बरेच जण म्हणतात, तुम्ही लोकांना संधी सांगता की बाबा ह्याच्यात संधी आहे, पीक चांगला आहे, ह्यात पैसे होतात, तुम्ही सांगता गर्दी आली, मग तुमचं काय? मी त्यांना एकच उत्तर देतो, ही भीती कोणाला आहे? ज्याला ही गर्दी झालेली कळत नाही. आता समजा खरबूजचं पीक आपण लावतोय, हे वन टाइम हार्वेस्टिंगचं पीक आहे. आज आपल्याला दिसतंय की लागवडी वाढतायत, आपण थोडं 15 दिवसाचा स्टे केला, थांबलो आपण, आज गर्दी झाली, याचा अर्थ काय? उद्या ती कमी होणार आहे आणि मग इथं दर पडले तर ते निश्चितपणानं पुन्हा माल हुडकावा लागणार आहे व्यापाऱ्याला. 15 दिवसांना आपण लावू शकतो, 20 दिवसांना लावू शकतो. मला दिवस आठवतोय, मी 9 जूनला 35 रुपये दरानं 2 प्लॉट माझे हार्वेस्टिंग केले. सलग 10 दिवसात 10 गाड्या गेल्या, सलग 10 दिवसात 10 लाख घेतले. बापरे. 10 महिने जर तुम्ही एका क्रॉप मध्ये तुम्हाला सायकल पकडता येत असेल, डाऊनफॉल धरून धरून आपण किती 1-2 महिने डाऊनफॉलचे धरले, तिथं थांबावं लागेल आपल्याला कदाचित 6 महिन्यात निदान. 6 महिन्याचा सीझन आहे आणि आम्ही जे क्षेत्र लोकांचं घेतो ते आम्ही समजा 5 एकर लावलं आणि पुढची संधी दिसली तर क्षेत्रच नाही आपल्याला, आपण दुसऱ्यांची घेऊ. असं गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल की आपण 23 प्लॉट केले. आपली तर जमीन 2-3 एकर, आपण 23 प्लॉट केले. मग आम्हाला एखाद्यानं विचारलं, वो माझं तयार झालंय, मग गव्हा एवढे पैसे जर तुम्ही देत असला तर करा. आम्ही ते गव्हा एवढे पैसे देतो त्यांना. 5-5 लाख रुपये घेतले आम्ही कधी कधी प्लॉट.